तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे तसेच नागपूर या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच या दोन्हीही भरतीसाठी 570 पेजेसचे अतिशय स्पेशल असलेले आपण एक पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ तुम्हाला घेणे अत्यंत गरजेचे या कारणास्तव आहे, कारण विद्यार्थ्यांनो कल्याण डोंबिवलीची महानगरपालिका रिसेंटली एग्जाम झालेली आहे। त्याच्या प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्या पीडीएफ मधील 10, 15, 20, 25 आणि 30 पर्यंत प्रश्न आलेले आहेत। आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे पीडीएफला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, रिक्वेस्ट आहे, सर्वांनीच व्हॉट्सअप करायचा आहे। तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्ही एकदम फ्री मध्ये पाहू शकता। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। तर प्रश्नामध्ये विचारलेलं असं आहे की ठाणे व नागपूर महानगरपालिकेचे जे मूलभूत कर्तव्य आहे पुढीलपैकी कोणते आहे? काय विचारलेले? मूलभूत कर्तव्य। आरोग्य सेवा देणे, स्वच्छता शहराची राखणे, पाणी पुरवठा शहराला करणे किंवा वरीलपैकी सर्वच्या सर्व। तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। या ठिकाणी पाणी पुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा हे सर्व जे मूलभूत कर्तव्य आहेत ते ठाणे व नागपूर महानगरपालिकेचे असतात, म्हणजे सर्व महानगरपालिकेचेच असतात। पाहूया प्रश्न दुसरा। आर्य महिला समाजाची जी स्थापना आहे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत झालेली आहे? महिला व्यक्तींनी केलेली आहे। ठीक आहे, आर्य महिला समाजाची स्थापना। तर पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, एनी बेझंट किंवा सरोजिनी नायडू। तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य राहील, म्हणजेच पंडिता रमाबाई यांच्या मार्फत जे आहे आर्य महिला समाजाची स्थापना करण्यात आलेली होती, हे लक्षात येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया। तर सावंतवाडी या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो ते विचारलेलं आहे। ठिकाण आपल्याला लक्षात घ्यायचं फक्त। सावंतवाडी विचारलेलं, दर्शनी, कोपरागडी, घटप्रभा किंवा वरीलपैकी नाही। तर घटप्रभा या नदीचा जो उगम आहे तो सावंतवाडी या ठिकाणी होतो, हे कळते। प्रश्न चौथा पाहूया। कोणते विटॅमिन जर एखाद्या व्यक्तीस कुठलीही जखम झाली तर ते बरे करण्यास मदत करते ते विचारलेलं आहे। शरीरात कोणती विटॅमिन असते ते? तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन बी किंवा डी। तर विटॅमिन सी हे जे आहे या ठिकाणी जी जखम होत असते ती बरे करण्यास मदत करणारे एक विटॅमिन आहे। तर दख्खनचे पठार खालीलपैकी कशापासून तयार झालेले आहे ते विचारलेलं आहे। पठाराचं नाव लक्षात घ्या फक्त। आपण या ठिकाणी दख्खनचे विचारलेले आहे। लावारस, शिलारस, ज्वालामुखी किंवा विस्फोट। ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य राहील एक, लावारसापासून दख्खनचे पठार जे आहे विद्यार्थ्यांनो ते निर्माण झालेले आहेत। प्रश्न 6वा कव्हर करूया। तर पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायक स्थळापैकी किंवा मंदिरापैकी एकट्या पुणे या जिल्ह्यामध्ये किती आहेत ते विचारलेलं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये स्पेशली 3 मंदिरे आहेत का, 7 मंदिरे, 5 किंवा 8? तर ऑप्शन्स मध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्या समोर 3, म्हणजेच पुणे, एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी तब्बल 5 जे मंदिरे आहेत असलेले लक्षात येतात। प्रश्न कव्हर करूया 7वा। पेन्सिलच्या काळ्या भागाला, पेन्सिलमध्ये जो काळा भाग असतो ज्याने आपण लिहित असतो पेन्सिलमध्ये, ठीक आहे, पेन्सिलने, तर त्या भागाला काय म्हणतात ते विचारलेलं आहे। फेरस सल्फेट, ग्राफाइट, मॅग्नेटाइट किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2, ग्राफाइट असे पेन्सिलच्या काळ्या भागाला संबोधतात, हे कळते। प्रश्न 8वा पाहूया। बारडोली सत्याग्रहाला पुढीलपैकी कशाचे वाचन करून सुरू करण्यात आली होती हे विचारलेलं आहे। बारडोली सत्याग्रहाची सुरुवात कशाचे वाचन करून झालेले होते? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे कबीर दोहे, गीता, कुराण किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स मध्ये 4, कुराण, तसेच गीता, तसेच कबीर दोहे हे सर्वांचे जे वाचन आहे ते वाचन झाल्याच्या नंतर बारडोली सत्याग्रहाला सुरुवात झालेली होती। प्रश्न 9वा। मानवी मूत्रपिंडात जे खडे बनत असतात, बरेच व्यक्ती त्याची तक्रार करत असतात, तर विचारलेलं आहे की जे खडे असतात ते मूत्रपिंडात बनलेले ते कशामुळे बनतात? सोडियम ॲसिटेट, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम ऑक्झलेट। तर मूत्रपिंडात जे खडे बनत असतात ते विद्यार्थ्यांना सोडियम ऑक्झलेट याच्यापासून तयार झालेले दिसतात। प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 10व्या क्रमांकाचा। तर जगातील सर्व जोही प्राणी आहे त्याचा जो रक्ताचा रंग आहे तो लाल असतो।
पण ते कोणत्या कारणास्तव असतो, काय कारणीभूत असते? रक्ताचा रंग लाल होण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी हेमोग्लोबिन, क्लोरीन, नायसिन किंवा वरीलपैकी नाही. तर हेमोग्लोबिन हे या ठिकाणी प्राण्यामध्ये रक्ताचा रंग जो लाल आहे तो होण्यास कारणीभूत असतो हे कळते. प्रश्न 11वा कव्हर करूया. साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या तरी पुस्तकाला मिळालेला होता. तर आपल्याला विचारलेलं आहे की ते पुस्तक कोणतं आहे ज्याला साहित्याचा पहिला पुरस्कार प्राप्त झालेला आहे? चांदनी, मधुमती, चंद्रमुखी किंवा गीतांजली? तर रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली पुस्तकाला साहित्याचा पहिला पुरस्कार जो आहे तो मिळालेला दिसतो. प्रश्न 12वा पाहूया. इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला किती प्रतिनिधी हजर होते? प्रश्नामध्ये विचारलेला आहे. इंग्लंड येथे भरलेल्या स्पेशली विचारलेलं आहे की पहिल्या गोलमेज परिषदेला 79, 80, 90 किंवा 88. तर 79 सदस्य इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला हजर झालेले होते. कव्हर करूया प्रश्न 13वा. साबणाचा फेस, आपण जेव्हा साबणाचा उपयोग करतो त्यावेळेस आपण हे आपल्या लक्षात येते की त्याचा जो फेस असतो तो बराच काळ टिकून राहत असतो. तर म्हणजे फेस टिकून राहण्यासाठी त्यामध्ये कोणते ॲसिड टाकलेले असते? लॅक्टिक, अल्कोहोल, स्टिअरिक किंवा वरीलपैकी सर्व? तर साबणाचा फेस बराच वेळ राहावा म्हणून त्यामध्ये विद्यार्थ्यांनो स्टिअरिक ॲसिडचा समावेश केलेला असतो. प्रश्न 14वा पाहूया. कोणत्या व्यक्तीच्या पदाचा जो कार्यकाल आहे तो घटनेमध्ये कोठेही नमूद केलेला नाही? ते पद कोणते आहे? ते अधिकारी कोण आहेत ज्यांचा कार्यकाल घटनेत नमूद नाही? मुख्यमंत्री आहेत का, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा महाधिवक्ता? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. महाधिवक्ता यांचा जो कार्यकाल आहे घटनेमध्ये कुठेही नमूद केलेला नाही. प्रश्न कव्हर करूया 15वा. तर चांगदेव या ठिकाणी पुढीलपैकी संगम जो आहे तो विचारलेला आहे की कोणत्या नदीचा झालेला आहे? ठिकाण काय आहे? चांगदेव हे. तर तापी, पूर्णा, वरील दोन्ही किंवा कृष्णा? तर नॉर्मल ऑप्शन्स पाहिल्याच्या नंतर ओळखून येते. तर पूर्णा, तापी या दोन नद्यांचा जो संगम आहे तो चांगदेव या ठिकाणी झालेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न 16वा. पतित पावन मंदिराची जी स्थापना आहे किंवा पतित पावन मंदिर जे आहे ते कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले होते विचारलेलं आहे? तर अमरावती, नांदेड, गोंदिया किंवा रत्नागिरी? तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती. कोणी केलेली होती? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो त्यांनी आहेत विष्णू शास्त्री यांनी असलेले आपल्या सर्वांना ओळखायला येते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न आहे की भारताच्या उत्तर सीमेवर कोणता हिमालय स्थित आहे ते विचारलेले आहे. कोणत्या ठिकाणी? उत्तर सीमेवर. मैकल पर्वत आहे का, निलगिरी पर्वत, हिमालय पर्वत किंवा या ठिकाणी आरवली? तर हिमालय पर्वत जो आहे विद्यार्थ्यांनो भारताच्या उत्तर सीमेवर असलेला लक्षात येतो. प्रश्न 18 पाहूया. राष्ट्रीय एकता दिवस जो आहे तो विचारलेला की पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो? राष्ट्रीय एकता दिवस ऑप्शन्समध्ये आहे 12 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर, 31 किंवा 28 ऑक्टोबर. तर 31 ऑक्टोबर या रोजी जो आहे राष्ट्रीय एकता दिवस साजरा होत असतो. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 19वा. RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ते विचारलेलं आहे. RBIचे तर ऑप्शन्समध्ये दिलेली विद्यार्थ्यांना आपल्याला दिसते शक्तिकांत दास, संजय मल्होत्रा, क्रांतीवीर दास किंवा क्रांतिसिंह दास? तर संजय मल्होत्रा यांनी जे आहे तर RBIचे सध्याचे गव्हर्नर असलेले कळतात. प्रश्न 20वा पाहूया. स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये कोणाचे शिक्षण झालेले आहे ते विचारलेलं. स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये शाहू महाराज किंवा महात्मा फुले किंवा पंडित नेहरू किंवा विनोबा भावे? तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य राहील. स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये महात्मा फुले यांचे शिक्षण झालेले आहे. प्रश्न 21वा पाहूया. सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यान भारतातील ते राज्य कोणते आहे ज्या राज्यामध्ये आहेत ते विचारलेलं आहे. सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश किंवा हरियाणा? तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्यानाचा समावेश झालेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे 22वा. कार्बन मोनॉक्साईड हा कशाच्या प्रदूषणास अत्यंत कारणीभूत आहे दिलेल्या पर्यायापैकी? कार्बन मोनॉक्साईड
तर पाणी, हवा, ध्वनी किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी हवेच्या प्रदूषणास अत्यंत कारणीभूत काय आहे विद्यार्थ्यांनो, तर कार्बन मोनॉक्साईड आहे. कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी 23वा. स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये कोणते हे रिपीट प्रश्न झालेले आहेत 1 2, तर आपण याला स्किप करूया. चला, 1 आणि हे 2 प्रश्न रिपीट झालेले आहेत. सॉरी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य जे आहे ते कोणते आहे? दुसऱ्या नंबरचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेले. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र किंवा राजस्थान. तर मध्य प्रदेश हे राज्य जे आहे त्याच्यानो क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे भारतातील सर्वात मोठे असलेले लक्षात येते. प्रश्न 26वा पाहूया. फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो ते आपल्याला विचारलेलं. टीसीएसने विचारलेला प्रश्न आहे. फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो? कीटक, पक्षी, प्राणी किंवा वरील नाही. तर कीटक प्रजातीमध्ये फुलपाखरू मोडते किंवा येते हे कळते. कव्हर करूया. प्रश्न 27वा. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर जो बॉम्ब आहे तो कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी टाकलेला होता? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी टाकलेला होता. 8 एप्रिल 1931, 1934, 1932 किंवा 1930. तर 8 एप्रिल 1930 या रोजी, या दिवशी जो आहे बटुकेश्वर दत्त आणि तसेच या ठिकाणी भगतसिंग यांनी टाकलेला होता हे कळते. तर युवक दिन पुढीलपैकी कोणाच्या जन्मदिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे. दिवस कोणता आहे? युवक दिवस. बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज किंवा महात्मा फुले किंवा स्वामी विवेकानंद. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिवशी जो आहे या ठिकाणी कोणता, तर युवक दिवस म्हणून साजरा होत असतो हे कळते. प्रश्न 29वा. जनगणनेमध्ये एकूण किती प्रश्न विचारले जातात? आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो 2011ची जी जनगणना झालेली होती त्यावर आधारित आहे. ठीक आहे. तर किती प्रश्न विचारलेले होते? 30, 20, 31 किंवा 29. तर 2011च्या जनगणनेमध्ये एकूण 29 प्रश्न विचारलेले होते आणि 2021ची जनगणना होणार होती ती सध्या विद्यार्थ्यांनो सर्वांनाच माहीत आहे ती पेंडिंगमध्ये. ठीक आहे, पेंडिंगमध्ये आहे. तर या जनगणनेमध्ये किती, ती 31 प्रश्न विचारणार आहेत, म्हणजे 2 प्रश्न वाढवलेले आहेत. पण जेव्हा होईल तेव्हा कळेल की एक्झॅक्ट किती विचारतील. ठीक आहे. तर विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो की जीवाश्म इंधन या नावाने कशास ओळखले जात असते? जीवाश्म इंधन या नावाने तर कोळशाला ओळखले जाते का? हवेला, पाण्याला किंवा सौर ऊर्जेला? तर कोळशाला जे आहे जीवाश्म इंधन या नावाने ओळखतात हे आपल्याला सर्वांनाच माहीत असेल. तर पाहूया प्रश्न या ठिकाणी. पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे की बुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणते पठार आहे? तर बुंदेलखंड हे पठार आहे. चंबळ, बेतवा, केन किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये 4 केन, बेतवा, चंबळ ह्या सर्व नद्या कोणत्या? बुंदेलखंड पठारावरून वाहणाऱ्या आहेत. सुपर क्लासला सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा रिमाइंडर आहे, ठाणे व नागपूर महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले 570 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. हे PDF तुम्हाला घेणे अत्यंत गरजेचे आहे. रिसेंटली जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती झालेली होती त्या भरतीमध्ये आपल्या PDF मधील 30 प्रश्नापर्यंत देखील आलेले आहेत. प्रत्येक शिफ्टमध्ये जर पाहिलं तर घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले असेल, लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणताच शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासवर.